माझा देव भोळा शंकर माझ पायल नमन माझा देव भोळा शंकर माझ पायल नमन महादेव माझा शंकर माझा माय बाप महादेव माझा शंकर माझा माय बाप तुला घरी तो वंदन वंदन दिसरात तुला घरी तो वंदन वंदन दिसरात। नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना। तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर खूप दिवसांनी भेटतोय आपण। तर जवळजवळ 3-4 महिने आपल्याला व्लॉग पडला नव्हता, तर आता कंटिन्यू राहील याच्या पुढे। तर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा। आणि आज आपण चाललोय गर्भगिरी पर्वतावरच, म्हणजे त्याला गोरक्षगड असेही बोलतात। तर त्याचा महिमा मी पुढे कंटिन्यू करेन व्लॉगमध्ये। तर आज आपण नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जागेवर जाणार आहोत। तर बघूया नाथांचा महिमा काय आहे आणि बघूया तिथे काय काय पाहायला भेटतोय। तर चला, ओम नमो आदेश अलख निरंजन। तर आता आपण निघालोय, कल्याण स्टेशनला आलेलो आहे आणि कल्याण स्टेशनवरून आता आपल्याला जायचं डायरेक्ट अहमदनगर गाडी पकडली आहे, नगर गाडी। तर बघूया आपल्याला किती टाइम लागतो आता। ते 7 तासाचा प्रवास करून आम्ही आता नगरला पोचलेलो आहोत। तर इथून अजून 50 किलोमीटर आहे गर्भगिरी पर्वत। तर बघूया आता इथून कुठे आपलं गाडी भेटते। तर फायनली आपण पोचलो आता मडीला, कानिफनाथ देवस्थानच्या इथे, कानिफनाथांची जिथे समाधी आहे। तर चला बघूया आपलं दर्शन आपलं कसं होतं। शक्यतो आपल्या आतमध्ये फोटो अलाउड नाही आहे, तरी बघूया आपण कसं काय। प्रवेशद्वारावर आपण पोहोचलेलो आहोत, बघू शकतो। ते दोन्ही बघू शकतो आपण, अखंड पेटत असते। मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत। आपण कानिफनाथांच्या गाभाऱ्याच्या परिसरात बघू शकता तुम्ही। आपली महादेवाची मूर्ती आहे इकडे। तर व्यवस्थितरित्या आपल्याला कानिफनाथांचं दर्शन होतं, काही म्हणजे गर्दी नसते। ऑफ डेला गुरुवार सोडून कधीही या इकडे। कानिफनाथगडावरच बघू शकता आपला परिसर। कोण आहे का दिसत नाही रे, थांब बॅटरी असली तर सांग। जा आता सांगतो। तर हे ध्यान मंदिर आहे कानिफनाथांचं। तर आपण बघू शकतो गुफा आहे थोडीशी अशी, म्हणजे जाण्यासाठी छोटीशी जागा आहे। चला चला लवकर चला, चला खालचे चला पटपटा, गर्दी करू नका। चला चल अरे महादेव मंदिर दिसतंय खाली, सरळ खाली। बघू शकतो आपण पूर्ण अशी परिसर, ठीक आहे।
इथे शिवलिंग आहे. इथून याच रस्त्याने परत बाहेर जायला लागतं आपल्याला. एकच रस्त्या आत आणि बाहेर येण्यासाठी. दिसत नाही. नवनाथ पारायण मंदिर आहे. हे पारायणासाठी बसतात सगळे, बघू शकता. हा परिसर आहे पूर्ण पारायणाचा. आणि त्याच भागात नवनाथांच्या पूर्ण मूर्त्या आहेत. पारायणाची जागा आहे. पारायणाची जागा आहे. म्हणजे कानिपनाथ तसे कानातून प्रगट झालेले त्याची एक म्हणजे देखावा सारखा आहे. तर बघूया आपण आता. कानिपनाथांचा जन्म त्या काळात हत्तीच्या काळातून झालेला, म्हणून त्यांना कानिपनाथ असं म्हणतात. मंदिरावर दिसणारा परिसर बघू शकता तुम्ही. फायनली 1.25 तास रनिंग नंतर मढीवरून आपण जालिंदरनाथांच्या समाधीजवळ आलो. बघूया आतमध्ये आता कसं आपल्याला दर्शन होतंय. मंदिराचा प्रवेशद्वार आहे. इथूनच नागपूरमध्ये चाललं. नेत्री शिवशंकरा मदनागी तू जाळीला अंतरिक्ष नारायणा सूत तू झाला लोकी अवतारण्या गर्भकुंडात सांडला राजपुत्रा तू सोमयागी अग्निकुंडात अवतरला. जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला. जालिंदरनाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता आपण गहिनीनाथांच्या समाधीचं दर्शन घ्यायला चाललेलो. तर आता सध्या चहा पिण्यासाठी सगळं थांबतात. तर बघूया आता गहिनीनाथांचं दर्शन आपलं कसं होतं ते. अरे काय पावसामध्ये मजा येते. उलट आमच्याकडे वेळ कमी होता. आम्हाला करंजी करायचं होतं दत्तांचं. तिथे आहे ना करंजी आपल्या नाशिक रोडला आहे. तिथं कुत्रे. आता गहिनीनाथांच्या समाधीच्या दर्शनास आलेलो आहोत. बघूया आतला परिसर कसा आहे.
मित्रांनो बघू शकता आपण संपूर्ण दगडी कोरीव काम पूर्णपणे आणि ज्यांच्या घराच्या बाजूला ते वारकरी येतात त्यांच्याशी बऱ्याच गप्पा मारले. तर आपण आता गहिनीनाथांच्या मूळ संजीवन समाधीजवळ आलेलो आहोत. आता जातो मोहटा देवीला. तर तिथे बघूया आपल्याला 64 योगिनींचं दर्शन होतं. तर बघूया तिथे जाण्याचा आता आपला कसा होतोय. तर खूप टाइम झाला आम्हाला इकडे पण. तर रात्री परत आम्ही मडीला जाणार आहोत. तर आता बघू मोहटा देवीला किती टायमामध्ये पोहोचतो. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मोहटा देवीला. तर दर्शन आपण करणार आहोत. तर चला बघूया मंदिरात कसं काय. आतमध्ये मोबाईल अलाउड आहे का नाही ते पण नाही माहीत आता. बघूया. तर शुभ सकाळ मित्रांनो. ओम नमो आदेश. काल आपलं मोहटा देवीला लास्ट दर्शन झालं. तिथे 64 योगिनींचं दर्शन करता आलं नाही. पण आता आपण चाललो आहे मायंबाला, म्हणजे मच्छिंद्रनाथाच्या संजीवन समाधीला. तर आता बघूया तिथून आपण जाणार आहोत वृद्धेश्वर मंदिरावर. तर काल होतं ॲक्च्युअलमध्ये गर्भगिरी पर्वतावर जाणं, पण काय झालं नाही पॉसिबल. तर पहिला आता आपण जातो आहे तिकडेच सकाळी. तर चला बघूया आता तिकडे कसं दर्शन होतं आपलं. तर मित्रांनो आपण आता आलो आहे वृद्धेश्वर मंदिराच्या परिसरात. ते एक महादेवाचंच मंदिर आहे. तर बघूया आतलं दर्शन कसं होतंय. चारी बाजूनी डोंगरानी वृद्धेश्वर.
तर शंकर महाराजांची देखील प्रतिमा आहे इथे. मंदिर आपल्याला पाहायला भेटतं त्याच परिसरात. पूर्ण असं चारी बाजूने डोंगर आहे रुद्रेश्वर मंदिराच्या इथे आणि हा गर्भगिरीचाच परिसर मानला जातो. तर आता आपण इथून मायंबालात म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीला जातो. आपण मंदिराचा परिसर बघू शकता. एकदम शांतमय आणि भव्य असा परिसर आहे. आणि इथेच आपल्याला दत्त महाराज आणि तिथेच नाथांचा हे देखील आहे. नाथांची देखील मूर्ती आहे. तर नाथमध्ये जाऊन बघू शकतो. बघू आता. निसर्गरम्य असा गर्भगिरी पर्वत आहे. संपूर्ण असा गर्भगिरी पर्वत आहे पूर्ण. आणि आता आपण जाणार आहोत खालच्या साईडला म्हणजे पावनगंगा अमृतेश्वर मंदिर. पण आता जाणार आहोत खालच्या बाजूला. तिथे पावनगंगा नदी, अमृतेश्वर मंदिर, धोंडाई देवी मंदिर आणि गोरक्षनाथ मंदिर आहेत. तर छोटे छोटे मंदिर आहेत असे खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता. इथून असा पूर्ण तो गाडीवाला पोहोचला. प्रत्येक मंदिरामध्ये घुसायचं आपल्याला. खाली उतरण्याची वाट बघू शकता आपण. पूर्ण असं छोट्या पूर्ण पायऱ्या आहेत. तर धोंडाई मंदिर, धोंडाई देवीचं दर्शन घेऊन आपण पुढे चाललेलो. आणि हा गर्भगिरी पर्वताकडे येणारा अजून एक शॉर्टकट रस्ता आहे. म्हणजे इथून वरती येऊ शकता. आम्ही इथून खालती चाललो आता. तर उतरल्यावर गणेशाचं मंदिर देखील आहे. आणि ही नदीचं पाणी येत असतं. 12 महिने ही नदीचं पाणी येतच असतं. इथून पावसाळ्यात तर जास्ती असतो. तर तरी कमी आहे म्हणजे थोडाफार येत असतो. अमृतेश्वर मंदिर आहे गर्भगिरी पर्वतावरचं. तर दत्तांची मूर्ती आहे. तर मच्छिंद्रनाथांचे.
पाणी चालूच असतं. हा कसं नदीचं पाणी आहे. कधी पण उन्हाळ्यात पण चालू असतं. 12 महिने कुंड पाणी आहे. मंदिराच्या शेजारीच थोडंसं वरती गेलो ना आपण दाखवतो. ती गेलो ना थोडं तर झाडाच्या इथे गोरक्षनाथांची एक मूर्ती आहे. तिथे आपण चाललो आता. इथं कसं आहे आता थोडं वरती आहे. गोरक्षनाथांचं दर्शन आहे. चालेल फास्ट चालेल. कमान नाही. कमान म्हणजे तो वाईट बोर्ड लावलाय ना. हो तिथून लांब आहे. एक्सप्लोर होईल आम्हाला थोडंसं ॲडव्हेंचर. काय प्रॉब्लेम नाही. तर समाधी मंदिर उतरून आम्ही आता ते छोटे छोटे मंदिर करत आता चाललो आहे आम्ही सूर्यकुंडाजवळ. आपण बघूया आता तिथे जाऊन कसं काय पायवाट आहे पूर्ण अशी छोटीशी. दाखवतो मी तुम्हाला. पूर्ण अशी पायवाट आहे. इथून आपल्याला कुंडाजवळ जायचं आता. इथल्या स्थानिकांशी आमचं बोलणं झालं. ते सांगतात का पावसाळ्यात जास्ती रम्यमय वातावरण असते इथे. संपूर्ण जागोजागी असे धबधबे येत असतात पावसाळ्यात. आणि झरण्याचं पाणी असं सगळीकडून वाहत असतं. बघूया आता सूर्यकुंडाकडे चाललो आपण. पूर्ण असा दगडी भाग आहे हा. इथून पूर्ण पुढे पुढे जायचं आपल्याला. हा सूर्यकुंड आहे. इथे नाथांनी तप केल्यानंतर स्नानासाठी आले होते. प्रवास चालू झालेला आहे. बाय बाय. ओम नमो आदेश. आदत निरंजन.